जय शिवराय मित्रांनो, पावसाळ्यात तुमच्या जनावराला कोणते कोणते जीवघेणे आजार होऊ शकतात याविषयी तुम्हाला माहिती आहे का? चला आपण एक एक आजार बघूया. सगळ्यात पहिला आजार आहे मित्रांनो डायरिया, जुलाब. हा का होतो? जो पाणी आपलं जे आहे ते दूषित झालेलं असतं, चारा असतो तो ओला झालेला असतो, कारण हवामानात आर्द्रता भरपूर असते, वातावरणात आर्द्रता भरपूर असते, चारा ओला होतो. किंवा तुम्ही जे मुरघास वगैरे बनवता तर त्याच्यामध्ये पण फंगस लागण्याचे चान्सेस जास्त असतात ह्या दिवसात. त्याच्यामुळे काय होतं, जनावराला डायरिया चालू होऊन जातो. तर डायरिया होऊ नये ह्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्या. जनावराला साफ स्वच्छ पाणी पाजता येईल ह्याची तुम्ही सोय करा. ओला झालेला चारा, बुरशी लागलेला चारा जनावराला देऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनावरांचं डिवर्मिंग. पावसाळा झालेला आहे, सुरू झालेला आहे, पाऊस झालेला आहे. सगळ्यात पहिलं जनावरांचं डिवर्मिंग करून घ्या. आणि लक्षणं तुमच्या जनावरांमध्ये दिसल्यानंतर त्वरित तुमच्या पशुवैद्यकीय जे डॉक्टर असतील त्यांचा सल्ला घ्या, त्यांना बोलवा आणि योग्य तो उपचार करून घ्या. पण तत्पूर्वी प्रथम उपचार म्हणून तुमच्या जनावरांना बायोट्रिम DS बोलस ह्या 2 बोलस देऊन ठेवा. यामुळे जे डॉक्टर ट्रीटमेंट करणार आहेत ती ट्रीटमेंट आणि तुम्ही दिलेला प्रथम उपचार यामुळे तुमचं जनावर लवकरात लवकर बरं होईल आणि त्यासाठी मदत होईल. तर आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि अशाच माहितीसाठी